काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. प्रत्येक काम एकाच वेळी संपवा. खऱ्या सामर्थ्याचे रहस्य हे आहे, कोणत्याही विशिष्ट मुद्द्यावर विशिष्ट क्षणी तुमच्या संसाधनांना काळजीपूर्वक कसे वापरावे, त्यांना कामावर केंद्रित कसे करावे हे सततच्या सरावाने शिकून घेणे. जेम्स ॲलन. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. नियोजन, प्राधान्यक्रम आणि व्यवस्थापनाचा प्रत्येक भाग या साध्या तत्वावर आधारित आहे. एखादे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दीर्घकाळ एकाग्रतेने त्यावर काम केल्यामुळेच मानवजातीने प्रत्येक महान सिद्धी प्राप्त केली आहे. कुठलेही महान ध्येय साध्य करण्यासाठी मनुष्याला त्या संबंधित काम पूर्णत्वास जाईपर्यंत पहिले खूप काळापर्यंत कठीण एकाग्र चित्ताने सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागले आहेत. तुमचे सर्वात महत्त्वाचे काम निवडण्याची, ते सुरू करण्याची आणि नंतर ते पूर्ण होईपर्यंत लक्ष विचलित न होऊ देता संपूर्ण एकाग्र चित्ताने काम करण्याची तुमची क्षमता ही वैयक्तिक उत्पादकता आणि उच्च दर्जाचे योगदान देण्यासाठी गुरुकिल्ली आहे. पहिले पाऊल उचलल्यानंतर चालत राहा. एकाच वेळी काम संपवण्यासाठी हे गरजेचे असते की जेव्हा तुम्ही एखादे काम सुरू करता तेव्हा काम 100% पूर्ण होईपर्यंत विचलित न होता किंवा मार्ग न बदलता काम चालू ठेवणे. जेव्हा तुमच्या मनात थांबायची किंवा एखादे दुसरे काम करण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही परत कामाला लागा हे शब्द वारंवार उच्चारून स्वतःला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत राहा. आपल्या सर्वात महत्त्वपूर्ण कामावर संपूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही ते काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ 50% किंवा त्याहीपेक्षा कमी करू शकता. एका निष्कर्षानुसार काम सुरू करणे आणि थांबवणे, पुन्हा हातात घेणे, पुन्हा ठेवून देणे आणि पुन्हा त्यावर येणे या प्रवृत्तीमुळे त्याला लागणारा वेळ 500% वाढू शकतो. दरवेळेस जेव्हा तुम्ही कामाकडे वळता तेव्हा तुम्हाला परत काम जिथे सोडले तिथपर्यंतची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल. मग तुम्हाला नव्याने राहिलेल्या कामावर विचार करावा लागेल. तुम्हाला निष्क्रियतेतून वर येऊन पुन्हा चालावे लागेल. तुम्हाला वेग वाढवणे शिकावे लागेल आणि उत्पादक काम करण्याच्या लयीत यावे लागेल. पण जेव्हा तुम्ही पूर्ण तयारी करून काम सुरू करता आणि काम पूर्ण होईपर्यंत मध्ये थांबत नाही किंवा दुसऱ्या कामाकडे वळत नाही तेव्हा तुम्ही ऊर्जा, उत्साह आणि प्रेरणा विकसित करता. तुम्ही अजून चांगले आणि जास्त उत्पादक बनता. तुम्ही जास्त वेगाने आणि प्रभावीपणे काम करता. वेळ वाया घालवू नका. सत्य हे आहे की एकदा तुम्ही आपले सर्वात मौल्यवान काम करण्याचा निर्णय घेता तेव्हा त्याऐवजी कोणतेही दुसरे काम करणे तुलनात्मकरित्या वेळेचा अपव्यय होय. तुमच्या प्राधान्यक्रमानुसार दुसरे कोणतेही काम या कामाएवढे मौल्यवान किंवा महत्त्वाचे नाही. तुम्ही एखाद्या कामाच्या चिकाटीने मागे लागून स्वतःला जितके जास्त कटिबद्ध करता, कार्यकुशलतेच्या आलेखावर तेवढीच जास्त प्रगती करता. तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गुणवत्तापूर्वक काम करता. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काम थांबवता तेव्हा हे चक्र तोडता आणि आलेख खाली घसरतो, जिथे कामाचा प्रत्येक भाग जास्त अवघड आणि वेळखाऊ असतो. स्वतःला शिस्तबद्ध करणे हीच गुरुकिल्ली. अल्बर्ट हब्बार्डने स्वयंशिस्तीची व्याख्या अशी केली आहे की एखादे काम जेव्हा करायला हवे तेव्हा ते काम स्वतःकडून करून घेण्याची क्षमता म्हणजे स्वयंशिस्त. शेवटचे विश्लेषण करताना असे म्हणावेसे वाटते की कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रचंड स्वयंशिस्तीची गरज असते. आत्मशिस्त, आत्मविजय आणि आत्मनियंत्रण या बाबी चरित्र आणि उत्कृष्ट योगदानाच्या विटा आहेत. प्राधान्यक्रमातील सर्वात महत्त्वाचे काम सुरू करणे आणि मग ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने ते करत राहणे ही तुमच्या चरित्राची, इच्छाशक्तीची आणि संकल्पाची खरी परीक्षा आहे.
चिकाटी म्हणजे खरं तर सक्रिय आत्मशिस्त आहे. चांगली बातमी ही आहे की तुम्ही एखाद्या महत्त्वपूर्ण कामामध्ये चिकाटीने स्वतःला जितके जास्त कटिबद्ध करता, शिस्तबद्ध करता, स्वतःवर तेवढेच जास्त प्रेम करता, स्वतःचा तेवढाच जास्त सन्मान करता. तुमचा आत्मगौरव पण तेवढाच जास्त वाढतो. दुसरे म्हणजे तुम्ही स्वतःवर जितके जास्त प्रेम करता किंवा स्वतःचा जितका जास्त सन्मान करता, जास्त चिकाटीने स्वतःला शिस्तबद्ध करणे तेवढेच सोपे होऊन जाते. आपल्या सर्वात मौल्यवान कामावर स्पष्टपणे लक्ष केंद्रित करून आणि ते पूर्ण होईपर्यंत त्यावर पूर्ण एकाग्रतेने काम करून तुम्ही खरं तर स्वतःला आकार देत असता. तुम्ही एक श्रेष्ठ व्यक्ती बनता. तुम्ही जास्त प्रभावशाली, जास्त सक्षम, जास्त आत्मविश्वासू आणि जास्त आनंदी होता. तुम्ही जास्त सशक्त आणि उत्पादक झाल्याचे जाणवते. शेवटी तुम्ही कुठलेही ध्येय ठरवण्यात आणि गाठण्यात सक्षम आहात असे तुम्हाला जाणवते. तुम्ही स्वतःच्या नशिबाचे मालक बनता. तुम्ही वैयक्तिक कार्यक्षमतेचे सोपान चढू लागता, ज्याने तुमच्या सुखद भविष्याची निश्चिती होऊन जाते. आणि त्या सर्वांची गुरुकिल्ली ही आहे की प्रत्येक क्षणी तुम्ही कोणते सर्वात मौल्यवान आणि महत्त्वाचे काम करू शकता आणि मग त्या बेडकाला गिळून घेता हे ठरवणे. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. पाऊल उचला. आजच ते सर्वात महत्त्वपूर्ण काम किंवा प्रोजेक्ट निवडण्याचा संकल्प करा जे तुम्ही पूर्ण करू इच्छिता आणि मग ताबडतोब त्या कामात स्वतःला गुंतवून घ्या. एकदा का तुम्ही तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण काम सुरू केले की मग ते पूर्ण होईपर्यंत कुठल्याही अडथळ्याविना किंवा प्रलोभनाशिवाय चिकाटीने करण्यासाठी स्वतःला शिस्तबद्ध करा. याला एक परीक्षा समजा. हे बघा, तुम्ही त्या प्रकारचे व्यक्ती आहात जो एखादे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि मग त्यावर अंमलबजावणीही करू शकतो. एकदा तुम्ही काम सुरू केले की मग काम पूर्ण होईपर्यंत थांबण्याला नकार द्या.